ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचं समालोचन भाग 2. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचे गीतेतील विषयांच्या दृष्टीने समालोचन आपण मागील भागात पाहिले होते. आता या भागात ज्ञानेशांच्या इतर गुणांविषयी मांडणीविषयीचे वेगळे पण पाहायचे. अर्जुन व श्रीकृष्णांचे मैत्र. गीतेमध्ये भक्तोसी मे सखा चेती असे म्हणून श्रीकृष्णाने आपले अर्जुनाशी संबंध मैत्रीचे कसे आहेत ते सांगितले आहे. ज्ञानदेवाने श्रीकृष्ण व अर्जुन यांचे मित्रत्व भावबंध अनेक ओव्यातून व्यक्त केले आहेत. अर्जुन भगवंतांचा आवडता आहे म्हणून ते आपले गुप्त रहस्य अर्जुनाला सांगत आहेत. कारण तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्री याची चितकळा धनुर्धरा. अर्जुन हा मैत्रीचा, सख्य भक्तीचा आदर्श आहे. त्यामुळे श्रीकृष्ण युद्धप्रसंगी सुद्धा अर्जुनाचे अज्ञान हरण करण्यास सिद्ध झालेले आहेत. तसेच ते अर्जुनाने न विचारताही त्याच्या मनातल्या शंका जाणतात व त्यांना उत्तर देतात. असा प्रसंग ज्ञानदेवांनी अनेक वेळा रंगवलेला आहे. तव ते मनोगत देवे जाणीतले असे म्हणून ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनातील प्रश्नाला उत्तर द्यायला सिद्ध झाले आहेत. श्रीकृष्ण जसे अर्जुनावर प्रेम करतात तसेच त्यांनी अर्जुनाचेही श्रीकृष्णावरील प्रेम रंगवलेले आहे. तू संसार श्रांतांची सावली, अनाथ जीवांची माऊली असे अर्जुनाच्या मुखाने ज्ञानदेवांनी वर्णन केले आहे. अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणजे आपल्या आईप्रमाणेच वाटतात. आई जसे केवळ आपल्या बालकाचे हित करते त्याप्रमाणे श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाचे हित करण्यास सरसावलेले आहेत. वास्तविक गीतेच्या या प्राथमिक अध्यायात अर्जुनाची भूमिका एका शंकेखोर मनुष्याची आहे. त्याला युद्धातून माघार घ्यायचे. त्यासाठी तो श्रीकृष्ण सांगत असलेल्या कर्ममार्गावर नाना शंका विचारित आहे. पण ज्ञानदेवांचा अर्जुन मात्र प्रथमपासूनच भगवत भक्त आहे. संवादात्मक रचना. संवादात्मक रचना हे गीतेचे वैशिष्ट्य आहे. गीता म्हणजे कृष्णार्जुनांचा संवाद आहे. ज्ञानेशांनी या दोघांच्या संवादा व्यतिरिक्त धृतराष्ट्र संजय, निवृत्ती ज्ञानदेव, श्रोते ज्ञानदेव अशा अनेक संवादांची रचना केलेली आहे. या अध्यायात सुरुवातीला श्रोत्यांनी ज्ञानदेवांना विषयांतर बंद करून श्रीकृष्णार्जुनांचा संवाद सांगण्याची विनवणी केली आहे. तर शेवटच्या भागात ज्ञानदेव श्रोत्यांशी संवाद साधत आहेत. या संवादात शांतरस कसा श्रेष्ठ आहे, आपले बोल समुद्रापेक्षाही कसे गंभीर आहेत, ही कथा कशी संसार दुःखाचा नाश करणारी आहे, आयताच मोक्ष कसा मिळणार आहे हे सांगून ज्ञानदेव श्रोत्यांना तरी अवधान द्यावे असे सांगून कथा ऐकण्याची विनवणी करत आहेत. या कथनात त्यांचा आपल्या साहित्यकृतीविषयी सार्थ अभिमान व आत्मविश्वासही दिसून येतो. सुभाषित. याही अध्यायात अनेक ठिकाणी सुभाषितांची पेरणी करून ज्ञानदेवाने आपल्या काव्याची उंची वाढवलेली आहे. जैसे क्षेत्रीजे पेरिजे ते वाचूनी आन न निपजे, किंवा एथ प्रतिपळे भावना आपुलाली, किंवा जयाचे ऐहिक धर नाही तयांचे परत्र पुससी काही, अशी काही सुभाषित उदाहरण दाखल देता येतील. आता साहित्य विचार बघूया. ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी साहित्य विषयक विचार आलेले आहेत. त्याची सुरुवात या अध्यायापासून झालेली आहे. त्यांच्या कथेत रसाचा उत्कर्ष आहे. शांतरस हा ज्ञानेश्वरीचा स्थायी भाव आहे. शांतरस प्रकट होईल असे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षाही गंभीर अशी त्यांची शब्द योजना आहे. आपल्या शब्दांच्या व्याप्तीला त्यांनी सूर्याची उपमा दिली आहे. बचके एवढे सूर्याचे बिंब, पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात फक्त त्याप्रमाणे आपल्या शब्दांची व्याप्ती आहे असे ते म्हणतात. त्यांचे बोल कल्पवृक्षाप्रमाणे इच्छित प्राप्त करून देणारे आहेत. पतिव्रता जशी अलंकारांनी नटली तर अधिक सुंदर दिसते, तशी त्यांनी शांतरसाला अलंकारांची जोड दिलेली आहे. तत्वज्ञान हे औषधासारखे कडवट, पण साखरेचीच औषध म्हणून योजना केली तर ते औषध जसे खावेसे वाटेल त्याप्रमाणे काव्याच्या साजल आलेले तत्वज्ञान आकर्षक झाल्यामुळे श्रोत्याला ते ऐकावेसेच वाटेल. आपले काव्य म्हणजे जणू काही मलय पर्वतावरील वाराच. तो वारा जसा शीतलतेमुळे स्पर्शाला सुखकर वाटतो, मंद सुगंधाने युक्त असल्यामुळे घ्राणालाही सुखावतो. हे दोन गुण ज्ञानेशांच्या काव्यात आहेतच, पण त्या व्यतिरिक्त नादमाधुर्य व गोडीही आहे. या मलय वायूच्या दृष्टांताने त्यांनी
सर्व इंद्रिय संवेदना श्रवणाच्या कक्षेत आणून बसवलेले आहेत. या शब्दांमध्ये त्यांचा आत्मविश्वासही प्रकट झालेला आहे. ग्रंथ श्रवणाची फलश्रुती. प्राचीन काळी ग्रंथ लिहित असताना अधिकारी, विषय, संबंध व प्रयोजन या 4 अनुबंधांचा विचार प्रथम सांगितला जात असे. त्याची माहिती आपण प्रथम अध्यायात घेतली होती. तेथे अर्जुनाचे गुणवर्णन करण्याच्या निमित्ताने या ग्रंथाचा अधिकारी श्रोता कसा असावा, म्हणजेच या ग्रंथाचा अधिकारी कोण ते सांगितले होते. इथे या ग्रंथाचे प्रयोजन म्हणजे फळ सांगितलेले आहे. यातील शांतरसामुळे संत सज्जनांना विसावा मिळेल. कल्पवृक्षाप्रमाणे आपले बोल इच्छित फळ देतील. शांतरसाला अलंकाराची जोड दिलेली असल्यामुळे या कथेचे सेवन वारंवार करावे असे वाटेल. सर्व इंद्रियांना ही कथा संतुष्ट करेल. त्यामुळे संसार दुःखाचे उच्चाटन होईल. मनाला न कोणता, इंद्रियांना दुःख न देता येथे केवळ श्रवणाने मोक्ष मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती ज्ञानदेवांनी सांगितलेली आहे. या ग्रंथातील प्रतिमा सृष्टी. याही अध्यायात ज्ञानदेवांनी विविध प्रतिमा वापरलेल्या आहेत. सूर्य, वायू, पृथ्वी, अमृत, अग्नी, स्वप्न, मेघ, पर्वत, आकाश, माता या नित्याच्या प्रतिमांबरोबर नट, पंचमस्वर, होडी, जन्मांध, मृतदेह, रोगी अशा वेगळ्या प्रतिमांचाही त्यांनी विषय स्पष्टीकरणाकरता उपयोग केलेला आहे. तसेच दिगंबरांच्या गावी उंची वस्त्रांचा काय उपयोग असे म्हणून आपल्या विनोद बुद्धीचाही परिचय दिला आहे. अविवेकी लोकांना भगवंतांची प्राप्ती होत नाही हे स्पष्ट करण्याकरता दिगंबरांना उंची वस्त्रे, जन्मांधाला सूर्य, बहिऱ्याला गाणं, कोल्याला चांदणं, कावळ्यांना चंद्र अशी प्रतिमा मालिका त्यांनी वापरलेली आहे. तर कर्मच फळ देते हे स्पष्ट करण्याकरता शेतात जे पेरावे तेच उगवते किंवा आरशात जे पहावे तेच दिसते, प्रतिध्वनीमुळे आपला शब्द आपल्याला ऐकायला येतो अशा प्रतिमा मालिका वापरलेल्या आहेत. कर्म करूनही करता नसणे हे स्पष्ट करण्यासाठी सापेक्ष गतीचे उदाहरण दिलेले आहे. पाण्यात दिसणारे प्रतिबिंब, नावेतून जाताना वृक्ष मागे जात असलेले दिसणे, सूर्य स्थिर असून चालतो असे भासणे, प्रतिबिंबित सूर्य पाण्यात न बुडणे या प्रतिमा मालिकेने हा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. अमूर्ताचा कवडसा, संतोषाचा गाभारा, अनुसंगाचा ठावो अशी काही विशेष शब्द योजनाही या अध्यायात केलेली आहे. श्रीकृष्णार्जुन संज्ञा. याही अध्यायात ज्ञानदेवांनी श्रीकृष्ण व अर्जुन यांना नवीन संज्ञा दिलेली आहेत. त्यातील अर्जुनाची एक संज्ञा आहे धनुष्य पाणी. पाणी म्हणजे हात. धनुष्य ज्याच्या हातात आहे असा अर्जुन. श्रीकृष्णांना दिलेल्या संज्ञामधून ज्ञानदेवांचा श्रीकृष्णांच्या विषयीचा भाव स्पष्ट होतो. अर्जुनाच्या भूमिकेतून ते श्रीकृष्णांच्याकडे संसार श्रांतांची सावली, अनाथांची माऊली या दृष्टिकोनातून पाहतात. शरणागताला आश्रय देणारा आश्रयदाता, बालकाचे केवळ हित करणारी माऊली, संसार तापाने श्रांत झालेल्यांचा विसावा असे श्रीकृष्ण त्यांना भासतात. ते जगदीश्वर अनंत आहेत. ते कृपेचा साठा आहेत. म्हणून त्यांनी सकृप, कृपानिधी अशी विशेषणे वापरलेली आहेत. श्रीकृष्ण एकच फक्त ज्ञानी आहेत. म्हणून ते त्यांना सर्वज्ञ, सर्वज्ञाचा बापू, ज्ञानदीपू असे संबोधतात. आज अखेर 4था अध्याय समाप्त झाला. आता उद्यापासून आपण 5व्या अध्यायाकडे वळू. श्रीकृष्णार्पणमस्तु.